त्यामुळे आमची प्रमुख मागणी आहे की तुम्ही आता सरसकट दुष्काळ जाहीर करा, कारण त्याशिवाय शेतकऱ्याला दिलासा मिळणार नाही. कुठेही समाधानकारक पाऊस झालेला नाही, त्यामुळे शेतकरी मुळातच प्रचंड हवालदिल झालाय. त्याच्या उत्पादनात प्रचंड मोठी घट झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी आता गोड होणार तरी कशी, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. सद्गुरू बिल्डर्स अँड डेव्हलपर्सची भव्य दिवाळी धमाका ऑफर. आपल्या स्वप्नातील बंगला खरेदी करा आणि सोबतच किचन ट्रॉली, वॉल कॅबिनेट, सर्व रूम्सना पीओपी सिलिंग अगदी मोफत मिळवा. 2 BHK आणि 3 BHK लक्झरियस रो बंगले उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क सद्गुरुनगर, फुलेवाडी, बालिंगा मेन रोड, फुलेवाडी, कोल्हापूर 97 64 22 42 42 आणि 83 29 88 65 66. कुठेही समाधानकारक पाऊस झालेला नाही, त्यामुळे शेतकरी मुळातच प्रचंड हवालदिल झालाय. त्याच्या उत्पादनात प्रचंड मोठी घट झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी आता गोड होणार तरी कशी, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्यामुळे या संदर्भात वर्षभराचा पुढचा जर विचार केला आणि जर या कमी पावसामुळे पाण्याच्या टंचाईचा जर विचार केला तर शेतीसाठी पाणी तर मिळणारच नाही, पण सातारा जिल्ह्यातल्या अनेक गावांची आज पिण्याच्या टँकरसाठी मागणी चालू झालेली आहे. एवढी भीषण अवस्था असताना सुद्धा हे सरकार अजूनही काही हालचाल करत नाही, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. त्यामुळे आमची प्रमुख मागणी आहे की तुम्ही आता सरसकट दुष्काळ जाहीर करा, कारण त्याशिवाय शेतकऱ्याला दिलासा मिळणार नाही. आज काही अंशी पाऊस पडला, थोडासा रब्बी पेरणीसाठी दिलासा मिळाला, म्हणजे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काही अंशी निसर्ग धावून आला, पण सरकार मात्र अजून शेतकऱ्यांसाठी धावून यायला तयार नाही. ही सगळ्यात मोठी दुर्दैवी वेळ आज शेतकऱ्यांच्यावर आलेली आहे. खरं तर उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळी सोयाबीनला 11,000 रुपये भाव होता. उत्पादनात घट झाल्यामुळं आता या दिवाळीच्या तोंडावर सोयाबीनचे दर वाढतील अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती, पण सोयाबीनचे दर अजूनही 4,500 ते 5,000 याच्या दरम्यानच आहेत, म्हणजे तिथूनही शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला किमान 10,000 रुपये भाव मिळावा, ही आमची त्याच्यातली सगळ्यात मोठी प्रमुख मागणी आहे. ऊसाचा जो प्रश्न आहे की सातारा जिल्ह्यामध्ये ऊस उत्पादक शेतकरी आहेत. आज गेल्या वेळी 120 दिवस कारखाने चालू होते, पण ऊसाच्या अलीकडच्या या पावसामुळं त्याच्यातही घट होईल आणि साधारण 70-80 दिवस कारखाने चालतील. याचा अर्थ उत्पादनात घट होणार, पण मागणी तशीच आहे. म्हणजे साखरेचे दर उद्याच्या काळात प्रचंड वाढणार आहेत, पण त्याचा शेतकऱ्याला काय फायदा होणार. त्यामुळे शेतकऱ्यांच्या ऊसाला प्रतिटन 4,000 रुपये भाव द्यावा, ही आमची याच्यातली सगळ्यात प्रमुख मागणी आहे. पाठीमागच्या एफआरपीची काही रक्कम अनेक कारखान्याकडे अजूनही बाकी आहे, ती रक्कम शेतकऱ्यांना त्वरित मिळावी, ही त्याच्या पाठीमागची आमची अपेक्षा आहे. रब्बी पेरणीसाठी शेतकरी आज आकाशाकडे डोळं लावून बसलाय, पण पेरण्या त्याच्या रखडल्यात, जमिन्या कोरड्या ठाक आहेत. त्यामुळे रब्बीचं उत्पादन सुद्धा त्याला किती मिळेल हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्यामुळे जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्याला जर उभा करायचा असेल तर सरकारनं ठोस मदत या शेतकऱ्यांसाठी जाहीर करणं अत्यंत गरजेचं झालंय, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. खरं तर पीक कर्जासाठी या पेरणीसाठी शेतकरी बँकांचे उंबरठे झिजवतोय, पण बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज द्यायला तयार नाही. पाठीमागच्या कर्ज वसुलीचा ससेमिरा शेतकऱ्यांच्या पाठीमाग आहे. त्यामुळे एकूणच शेतकरी पूर्णपणे या सगळ्या आसमानी सुलतानीमध्ये भरडला जातोय, ही गोष्ट आपण प्रामुख्यानं लक्षात घेतली पाहिजे. खरं तर आज महाराष्ट्रात सरासरी 10 ते 12 शेतकरी रोज आत्महत्या करतायत, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. हे सरकार फक्त घोषणा करतंय. 21 दिवस अखंड पाऊस पडला नाही तर अग्रिम पीक विमा शेतकऱ्याला देणं बंधनकारक असताना अजूनही शेतकऱ्यांपर्यंत हा अग्रिम पीक विमा पोहोचलेला नाही. उद्धवजी ठाकरेंनी ज्यावेळी 2 लाखापर्यंतची शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती केली, त्यावेळी नियमित कर्ज भरणाऱ्याला 50,000 प्रोत्साहनपर अनुदान देण्याचं घोषित केलं. या सरकारनं अजूनही शेतकऱ्यांपर्यंत ते 50,000चं प्रोत्साहनपर अनुदान पोहोचवलेलं नाही. अनेक शेतकरी त्यापासून वंचित आहेत. म्हणजे सरकारकडनं कुठलीही मदत आज तागायत या शेतकऱ्यांना होत नाही, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. त्यामुळं हे कर्ज त्वरित देण्यात यावं, कर्ज वसुली थांबवावी, ठोस मदत द्यावी, हा तर विषय आहेच, पण त्याच्या पलीकडं आता जर पाण्याचा विचार लक्षात घेतला तर पुढचं वर्षभर शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळणं कठीण आहे. त्यामुळे त्या दृष्टीनं सातारा जिल्ह्यातल्या धरणातलं पाणी सातारा जिल्ह्यातच मिळावं, ही एक आमची सगळ्यात मोठी या दृष्टीनं प्रमुख मागणी आहे. आज आम्ही दिवाळीच्या तोंडावर आंदोलन नको म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मिळून फक्त निवेदन दिलंय, पण याच्यावर जर काही कार्यवाही झाली नाही तर दिवाळीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं उग्र आंदोलन करण्यात येईल. राजकीय विचारू